परिस्थितीवर मात करत साकारले वकील होण्याचे स्वप्न. श्याम शिरसाटचे यश. पिंपळगाव शहरातून मिरवणूक. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर मिळेल ते काम करून घरच्या फाटक्या परिस्थितीला झुकवत पिंपळगाव बसवंत येथील भाऊनगर मातंग वस्तीवरील श्याम शिरसाट या युवकाने LLB परीक्षा उत्तीर्ण करून वकील बनण्याचे स्वप्न साकार केले आहे. या निमित्ताने शहरातून त्याची मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा क्षण समाजासाठी अभिमानाचा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. समाजातील युवकाच्या यशानिमित्त पारंपरिक वाद्य लावून शहरातील उंबरखेड चौफुली येथून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. समाज बांधवांनी फुलांसह गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. अनेक अधिकारी या भावनगरमध्ये घेतलेले आणि याचं पुन्हा एकदा तुमच्या रूपाने पुन्हा एकदा आता या भावनगरला एक वकील मिळाला आहे आणि त्या अर्थाने तुमचा जीवन प्रवास तुम्ही कसं सांगाल, काय नेमकं तुम्हाला पाठबळ दिलं, कसं मी पदवीपर्यंत KKW कॉलेज इथंच होतो. त्यानंतर मला अगोदरपासून कायद्याच्या पुस्तकांची आवड होती. मी अगोदरपासून छोटा असण्यापासून तर आतापर्यंत ते पुस्तक वाचत आलो. आणि त्यानंतर मी स्वतः आंबेडकरवादी असल्यामुळं मला बाबासाहेब आणि या कायद्यांच्या पुस्तकांची चांगली आवड होती. तर मग एक कायद्याची परीक्षा पदवीची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याच्या संदर्भात मोठ्या भावाशी बोललो. त्यानंतर मग दादानी मला मार्गदर्शन केलं की आपण LLB करू. तर त्यानंतर मग मी CET दिली. CETमध्ये चांगल्या मार्कांनी मी पास झालो. त्यानंतर मग माझा नंबर लागला NDMEP इथं. त्याच्यानंतर मग भरपूर सारे असे अनुभव आले की म्हणजे त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे अभ्यास करून पहिलंही वर्ष चांगल्या प्रकारे पूर्ण झालं. मी म्हणजे साधारण इतर पब्लिकसाठी 6-7 वर्ष लागतात, कारण की अभ्यासक्रम थोडा हार्ड असल्यामुळं, किचकट असल्यामुळं. पण मी ते 3च वर्षात माझं ते पूर्ण झालं. यात म्हणजे माझा मोठा भाऊ असेल, राजेश भाऊ असतील, निलेश भाऊ असतील, यांचं याच्या मागे मोठं योगदान आहे. आज मला जे सक्सेस मिळालं त्याची जी काल जे जल्लोष करण्यात आला, मला तरी वाटतं की एरियामधील प्रत्येक मुलासोबत असं प्रत्येकाने यश मिळवावं आणि प्रत्येकाची अजून अशी मिरवणूक प्रत्येकाची करण्यात यावी. खऱ्या अर्थानं काय होतं, आपला जो समाज आहे, काही तरुण म्हणजे शिक्षणाकडे पाठ करतात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. तर त्यांच्यासाठी काय तुम्ही आव्हान कराल? नाही, गुन्हेगारी करून काय कुणाचा उपयोग नाही होत. त्यामुळं आपल्याला आहे ना भविष्यात शिकून मोठंच व्हावं लागेल. त्याच्यासाठी मी माझ्या पद्धतीने मी जितक्या मुलांना गुन्हेगारीतून चांगल्या मार्गात आणता येईल त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. कायद्याचा अभ्यास करताना मी बाबासाहेबही खूप वाचले. त्यामध्ये आपल्याला नेहमी एक बाबासाहेबांची एक लाईन लक्षात येते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यामुळं प्रत्येकाने शिकणं, संघटित होणं आणि नोकरीला लागणं यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला अडचण येणार असेल त्यासाठी आम्ही सर्व त्यासाठी मदत करायला तयार आहोत.